नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार, काय होणार या संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता उत्सुकता होती. पण ती उत्सुकता कुठेतरी हे जे काही निकष वगैरे आले त्याच्यानंतर ती कमी होताना आपल्याला दिसत आहे. काय आहे सविस्तर जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. बघा, शासनाचं काय म्हणणं आहे, आधी तुम्ही कर्ज भरा, मग कर्जमाफी घ्या. सरकारच्या या कर्जमाफीच्या नावाखाली नवा जुमला आता सुरू झालाय की काय, हेच आपल्याला इथे कळून चुकलेलं आहे. देवेंद्र फडणवीस सारखा जो काही माणूस आहे त्याने कशा पद्धतीने शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे ते आपल्याला इथे कळत आहे मित्रांनो. आता राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा गाजावाजा केला असताना तरी प्रत्यक्षात ही जी काही योजना आहे ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून त्यांची थट्टा करणारी आहे मित्रांनो. 2019चा जर आपण विचार केला तर कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तब्बल 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर सरकारने केवळ 50,000 रुपयांपर्यंतची अट टाकली होती. पण एवढेच नाही तर थकबाकीदारांना 50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना आधी उर्वरित जे काही तुमचं कर्ज आहे ते उर्वरित कर्ज फेडा आणि मगच तुम्हाला इथे कर्जमाफी मिळणार असं त्यांच्या नियमानुसार आपल्याला इथे बघायला मिळत आहे मित्रांनो. आता हा जो काही नेमका न्याय आहे की अन्याय आहे हेच आपण इथनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात, ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे असते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहताना दिसत आहे मित्रांनो. आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याने आधी कर्ज भरायचे, कसं भरायचं. सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना जर विचार केला तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण कसे देऊ काहीच इथे सांगण्यात येत नाहीये मित्रांनो. ती एक म्हण नाही का, म्हणजे ते बुडत्याला आधार देणं सोडून त्याच्या गड्यामध्ये दगड-धोंडा टाका आणि त्याला परत सांगा की ये वर ये, असं शक्य नाही होत देवेंद्र फडणवीस साहेब. बघा, आता ही जी काही कर्जमाफीची योजना आहे या योजनेचा जर आपण विचार केला, मागची जर थोडीशी हिस्ट्री आपण बघितली तर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना समजून कुठंतरी अटी शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती. त्या निर्णयामागे शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता आणि प्रामाणिकता ही दिसत होती. आजच्या सरकारकडे मात्र ती नियम जर आपण खालच्या पातळीचा शब्द वापरला तर इथे नियतच नाहीये या सरकारची देण्याची. म्हणूनच 2017 प्रमाणे पुन्हा अटी शर्तींचा सापळा या देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय दिलं तर काही दिलेलं नाहीये असं इथे आपल्याला म्हणावं लागणार आहे. शेतकरी हा भीक मागत नाहीये, हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी हा भीक मागत नाहीये तर आपल्या हक्काची मदत मागत आहे. जो काही टॅक्स वगैरे सगळे भरताना त्या हक्काची मदत इथे मागतोय. सरकारने प्रसिद्धीच्या गाजावाजा थांबवून वास्तवात शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे. त्यामुळे कर्जमाफीवरील अटी शर्ती तात्काळ रद्द करण्याच्या मागण्या सर्व स्तरांवर होत आहे आणि आपण देखील ती मागणी इथे मागत आहोत. देवेंद्र फडणवीस, तुमच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या ज्या काही तुम्ही 50,000 रुपयांपर्यंत जे काही अनुदानाचा नियम, निकष आणि निर्णय जाहीर केला, शासन निर्णय, त्याच्या मागे जो काही तुमचा कांड आहे तो कांड कुठंतरी खोडून काढण्यासाठी ही जनजागृती जरी म्हटली तरी चालेल. कारण की इथनं शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मागच्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना देऊ. दुसरा विषय, जे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे होते बच्चू कडू, त्यांना देखील तुम्ही गुंडाळलं, त्यांना देखील तुम्ही तुमच्या युतीमध्ये सामील करून घेतलं आणि उरलं काय आता तर तंबोरा. त्यामुळे या सरकारचा नक्कीच निषेध आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं कर्जमाफीवर नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.